महाराष्ट्राचं हेरिटेज कॅपिटल आहे. इथे बरेचसे हेरिटेज साईट्स आहेत. त्याला मॅच होणारा शोधणारा असं एक मंदिर आहे. इथे श्रीरामकृष्णाची मूर्ती. इथे सर्व धर्म समभाव आणि सर्व धर्मांना भारताचा जो आत्मा आहे, सर्वांना आपण जगाला आपण एक प्रकारे त्या भावाला घेऊन सनातन धर्माचा मेसेज आणि आपली भारतीय परंपरा आहे की गुरुरूपामध्ये आपण देवाला इथे स्वामी विवेकानंदाचा फोटो ठेवला आणि श्री सार्वजनिक त्यासुद्धा संन्यासी. स्वामी विवेकानंद संन्यासी, शिवानंद पण संन्यासी. तिघांच्या इथे आपण प्रेझेंटेशन तिथे ठेवलं आणि ह्या मंदिरामध्ये सगळे लोक येतात. सगळ्यांना प्रवेश आहे. मुख्य म्हणजे रामकृष्ण ध्यान मंदिर शहरामध्ये जसं बगीचा असतो बसायला शांतीसाठी, तसं तिथे शांतपणे बसता यावं, लोकांना ध्यान करता यावं, चिंतन करता यावं, प्रार्थना करता यावी, त्यांना जे काही अध्ययन करायचं आहे किंवा अशाच प्रकारच्या समजा गोष्टी करायच्या त्यासाठी शांत झाला आहे. आपले बरोबर लोक येतात आणि बसतात. आणि लहानपासून मोठ्यांपर्यंत तो सगळ्यांना येऊ शकणारा सामावू शकणारा असे कार्यक्रम वर्षभर या आश्रमात चालतात. आणि त्या व्यतिरिक्त बरेचसे लोक वैद्यकीय सेवा, शैक्षणिक सेवा या सगळे कार्यक्रम यामध्ये करतात. हा आश्रम 2005 पासून रामकृष्ण मठ मिशननी हा आश्रम 30 वर्षांपासून आहे. पण आम्ही तेव्हापासून वार्षिक कार्यक्रम काय असतो? वार्षिक कार्यक्रम वर्षभर असतो. बरेचसे कार्यक्रम आहे. वर्षभर कार्यक्रम आध्यात्मिक आणि शैक्षणिक, वैद्यकीय स्पर्धा असतात, मुलांचे समर कॅम्प असतात, लहान मुलांचे हे असतात, विविध शिबिर असतात. असे विविध कार्यक्रम वर्षभर चालतात. सेलिब्रेशन्स असतात, पब्लिक सभा असतात, असे विविध कार्यक्रम. स्वामी विवेकानंद यांच्या जीवनाबद्दल एक मेसेज आपल्यासाठी काय चांगला मेसेज? स्वामी विवेकानंदांनी म्हटलं आहे की भारत हा त्यांनी आपला गमावलेला गौरव जो आहे तो पुन्हा परत मिळवायचा. आपला गौरव देश अत्यंत गौरवशाली, 1000 वर्षांची पुराणी, एवढा जुनी संस्कृती असलेला जगात देश नाही, 1000 वर्ष पुराणी आहे. आणि त्या संस्कृतीची, त्या मेसेजची जगाला गरज आहे. तो जो गौरव होता तो पुन्हा भारताला परत मिळावा आणि नक्कीच मिळेल असं स्वामी त्यामुळे मला विश्वास आहे. मला ते प्रत्यक्ष बघतो आहे. भारत पुन्हा गौरवशाली प्रत्येक बाबतीत